नमस्कार. अधिक मास महात्म्य या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 28 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरवे नमः. जय जय आजी करुणामूर्ती, विश्वंभरा विश्वस्फूर्ती, करुणासमुद्रा कृपामूर्ती, निवारी अधोगती पै माझी. मी तवा नाथ दीन, प्रार्थितो करुणा वचन, दयाळू कृपाघन, रक्षावे कृपेने दासाते. मल महात्म्य अति पावन, ऐकोत श्रोते भाविक जन. लक्ष्मीनारायण संवाद पूर्ण, परिसा सज्जन आदरे. लक्ष्मीर्वाच देवदेव ऋषिकेश, भक्तानां भयप्रद, श्रीणां केनोपचारेण तुष्टोऽसि त्वं जनार्दन. लक्ष्मी वदे हो जनार्दना, भक्त प्रतिपाळ अघहरण. परिसा माझी विज्ञापना, हे नारायणा करुणा सिंधो. तरी स्त्रियांनी काय करावे, कवण व्रत आचरावे, केवी मोक्षा ते पावावे. देवदेवा सांगावे सर्वही, स्त्री देहाची आकृती असे जाण, शरीरी अमंगळता पूर्ण. हरेल कैसे ते कृपा करून, वदावे जाण स्वामिया. दुशिलोर्धू भगो वृद्धो, जडो रोगयुतो पिवा. पती स्त्रीभिर्नहातव्यो, लोकेप्सुभिरपातकी. मलिनता प्राप्त झालिया देही, स्पर्श न करती कोणीही. जयाच्या कुशी जन्मे देही, ते तव पायी न स्पर्शती. देव ब्राह्मण आणि अग्नी, हे साक्षी ठेवून पितार्पिदानी. दान घेतले तोची भ्रतार्धनी, परिदेहा लागुनी स्पर्शेना. ऐसे ऐकून या उत्तर बोलता झाला सर्वेश्वर. शृणु सुंदरी ये सोपस्कार, ऐके उत्तर प्रश्नाचे. श्री नारायण उवाच. नारीणां परमो धर्मो, भर्तृसेवा समो नहि. पतिशुश्रूषणा देवगताः, स्वर्वित कल्मषा. सकळ धर्मा माझी उत्तम धर्म जाण, स्त्रिया ते दैवत व्रतारची पूर्ण. तया वेगळे दैवतान केले साधन जन्मवरी. जन्मवर साधन केले, शास्त्र पुराणे दैवत पूजिले. तेथी तुकेही वाया गेले, न नाचरले पती आज्ञे पै. जे पती वचना ते न मानी, वचनार्थ करी पती लागोनी. अनृत सदाम असत्य वचनी, तरी निदानी सुटेना. या व्यतिरिक्त अनंत पापराशी, त्या हो घडती स्त्रियांसी. काही सायासी किंवा अनयासी, तरी सुटका तियेसी असेना. म्हणून सर्वी सर्वेश्वर, स्त्रिया ते दैवता आपुला भ्रतार. हा तव वेदेची केला निर्धार, आन विचार नसेची. पतीची आज्ञा तेची मान्य, तेची दैवत पतिव्रते लागून. पती वाचू नाही तर सर्व क्षीण, नसे कारण अन्य काही. पहा वाराणसी माझी जाण, लोपा मुद्रा पतिव्रता धन्य. जियेचे नाम घेता पूर्ण, होय क्षाळन महापापा. ऐसिया धर्मे तेची पतिव्रता, नाही तरी इतरही कांता. तयांची किंचित वार्ता, तेही सर्वथा निवेंदू. व्रतारे मागता उदक, एरी कुपदावितसे देख. म्हणे पात्र घेऊन आणा सम्यक, नाही उदक ग्रहा माझी. तत्रापि उदक असली या कोडे, पात्र आणून आपटी. तया पुढे क्षुधा नळे पीडिता, निवाडे करी बडबड वाऊगी. भलतेची करुणी निमित्य, सक्रोधे अन्न पचवित. खारट आणि म्हणता तेथ, म्हणे करावे हस्ते आपुलिया. जन्म गेला नाव ठेविता, रसनेची चविका सया पाहिजे आता. कैसी या प्रकारे कीजे क्षुधा शांतता, असे अवगत स्वभाव हा. ऐसिया स्त्रिया ते तत्वता, त्या म्हणून येती पतिव्रता. ऐसी ऐसी संसार करिता, जन्मवृता प्राणियासी. तरी पतिव्रता धर्मरीती, इतिहास वदे रमापती. तेची वदो श्रोतियांप्रती, अनुपम्य स्थिती आगळी. तरी काश्मीर देशी प्रबळ, धर्मपुरी प्रख्यात प्रज्वळ. तेथील विप्र एक परमसुशील, नाम जाण धर्मशर्मा. स्नान संध्याशीळ सत्पात्र, धर्मपरायण अग्निहोत्र. पोटी नसे पुत्र अणुमात्र, सत्पात्र तयाची. नामे जाणास्ते सुशिळा,
पतिव्रता परम मंगळा उभयता क्रमित काळा असे निर्मळा हृदयीची वयसा उभयतांची समान साठीची झालेसे गणना तव धर्मशर्मा बोले तिये लागून ऐक वचन भामिनीये वसंत ऋतू उष्ण मास गंगेस चलावे स्नानास एरी अवश्य म्हणून तयास निगती झाली तात्काळी पाहुनी गंगोदक निर्मळ दुजे कोणी नसेची आढळ जळी निघुनिया ते वेळे स्नान करी तातडी परिबुद्धी कर्मानुसार हृदयी उदेला कामविकार विप्र झाला कामातूर बोले उत्तर स्त्री येते म्हणे नग्न जलक्रीडा करावी रती सुखाते विश्रांती द्यावी ऐसे वाटे माझ्या जीवी तरी आचरावी क्रिया हे तव एरी वदतसे उत्तरा म्हणे हे केवते उदेले अंतरा माध्यान पातला भास्करा वरी गंगा तीर हे पवित्र त्याही वयनसे आपुले हे तो केवी मनी उद्भवले मजतो वचन मोडिता नये वाहिले बोल लागेल पतिव्रतेसी तरी स्वग्रही चला निधी मग सारावी हे विधी एरू म्हणे हे तो न घडे कधी नाही अवघी कामाते ऐसे तियेने बदोन जळक्रीडा करीती झाली नग्न द्रव लागले रेतपूर्ण हृदयी मदन धुसधुसी मग सारिते झाले रती शांत केले ते वेळे सती धन्य ते पतिव्रता सती वचन न मोडी भ्रताराचे परी चमत्कार झाला अद्भुत पोटी धरिती झाली गर्भाते नवसवर्ताची तयेते झाली प्रसूत कामिनी आश्चर्य करीती सकळ जन म्हणती पहा नवल कोण वृद्धापकाळी पुत्र निधान देखे कामिनी आदरेसी कोणी निंदती कोणी स्तविती तव दोन पुत्रे झाले तिच प्रती शारदा आणि शांती म्हणती नाम उभयता ते साजिरी पुत्र उभयता दोघे जण दिवसे दिवस वृद्धिंगत जाण पंचवर्ष झाली या पूर्ण पुढे कथन अवधारा गंगाजळी जळक्रीडा केली ते नग्न आणि रती संपादली त्याची पापे फळा आली तात्काळी तनु भाजली उभयतांची उभयता विप्रकुमारा ते सदा सर्व काळात तप्तता देहाते चैन पडेना तया ते न सुचे अन्न उदक काही लाहे लाहे संतप्त गात्र उपाय करती नाना प्रकार मोह धरुनी माता पितर करिता उपचार त्रासले नाना परी उपाय केले परिव्यथा अधिक प्रबळे कुमार चरफडती बाळे दीनवदने करुनिया शोक करती माता पिता केवते उदेले हे अनंता वृद्धापकाळी पुत्राची वार्ता देखिली सत्ता तुझिया तेथे ही दशा उद्भवली बाळकष्टी न देखती या काळी महादेवाधिदेवा चंद्रमोळी वेळ आली मृत्याची ऐसा नाना परी विलाप करिता उभयता मायबाप मग तया ते लाविती लेप शीतळता चंदनाची उत्तम चंदन आणुनी मर्दन करीती पुत्रा लागुनी परी शीतळता नवेची नयनी यथाभूत बाळकते वार्ता फाकली नगरात जनसमुदाय निरखू येत जे जे उपचार सांगत ते ते करीती माता पिता परी काही केल्या बनवे बरे अधिकच चरपडती कुमारे वृत्तांत ऐकता नृपवरे तोही येत्य धावुनिया नृपधार्मिक पाही देखून आश्चर्य करती हृदयी म्हणे माझी या राष्ट्री ऐसा नाही धन्वंतरी आगळा मग राय शोध केला बहुत कोणी धन्वंतरी न मिळे तेथ नाही पंचाक्षरी महंत उपावन चालत कवणाचा तव एक अपूर्व वर्तले गालव ऋषी येता देखिले राये निजासनी वैसविले पूजन केले यथाविधी मग ऋषी ते साध्यंत समाचार कथिता झाला साचार म्हणे न चालेची उपचार विप्रकुमार कष्टताती ते तवन देखवे माझेनी उपाव केला बहुत जननी परिशांत नवे ज्याचेनी कष्टती दोन्ही माता पितरे ऐसे नृपाचे वाक्य ऐकुनी बोलता झाला गालव मुनी म्हणे ऐक नृप चक्रचूडामणी उपाया लागुनी सांगतो असेल जरी कोणी पतिव्रता तिची या हस्ते उदक सिंचिता तरी या ज्वराते होय शांतता सौख्य वार्ता बाळकाते ऐसे ऐकतात उत्तरा रायेनी नगरी पिटीला डांगोरा
जी असेल पतिव्रता सुंदरा या त्वरा या ठाई. नगरी प्रकट झाली मात परी कोणी न बोले पतिव्रता सत्य. राजभार्ये सहित ग्रामवासी न येत किशोरा उदक स्पर्शावया. तव नृप चाकाटला अंतरी म्हणे कोणी ही पतिव्रता सुंदरी. न देखोची माझी या नगरी केवता पुढारी परिणाम. तरी समग्रांची पापवार्ता ग्रामवासी राजकांता. आहा हे केवते अनंता होऊ पाहे घाता बाळकासी. आणि सत्वही गेले नगरीचे हासणे झाले सकळिकांचे. ते तव लांछना झाले जन्माचे बोलता वाचे न बोलावे. ऐसी चिंता करिता नृपनाथ तव आश्चर्य वर्तले अद्भुत. एक निषादी या समयात आली तेथे अवचिता. जातीची ते बिल्लिणी मस्तकी काष्टभारा घेऊनी. जात असे आपुले मार्गानी तव देखिले नयनी अपूर्व. ग्रामवासी जनांचा मेळा अवलोकितसे अबला. मग मस्तकीचा भारा पटीला आली तेथे जनसमुदाव. वार्ता ऐकता कर्णोकर्णी जे पतिव्रते माझी शिरोमणी. असली या भेटावे नृप लागोनी जीव वावयाही बाळका. ऐकत ऐसिया वचनाते एरी पतिव्रता धर्माते. ते ठाऊके नसेची ती येते कैसा चार तोही न कळे. परितियेच नेम असे एक पतिवचनी नसे वचक. सदा सर्व काळ देख पती अवज्ञा नसेची. स्वप्नी नेणे परद्वारा ते भाषण करू शके अकवणाते. ऐसे असता ती तेथे राजा जवळके पातली. म्हणे कवण संकट तुम्हा ते निवेदी नृपसत्तमा. राये निवेदिले सर्व ही कर्मा तव बोले भामा निषदाची. म्हणे उदक आण लवलाही मी तव प्रतिव्रता धर्म नेणे काही. परिकर्ता सर्व शेषशाही पाहे नवाई नृपवरा. उदक घेऊन या करी काय बोले ते अवसरी. पती अवज्ञा जन्मवरी केली नसे जाणबा. नेणे परपुरुषाची वार्ता हे तव ठाऊक कसे जगन्नाथा. ऐसे वदोनिया तत्वता उदक शिंपी बाळाते. तव चमत्कार झाला बहु अद्भुत तात्काळ ताप झाला शांत. बाळ खडबडून उठत चरणवंदित निषादीचे. ऐसा चमत्कार पाहून जय जयकार करीती सर्वजन. मग राये वस्त्रालंकारे करून निषादीला लागून गौरविले. वरी एक ग्राम तत्वता देता झाला नृपनाथा. ऐसी निषादी पतिव्रता देखून समजता आश्चर्य. ऐसे पतिव्रतेचे कथन लक्ष्मी ते वदे नारायण. तेची तुम्हा कथिले संपूर्ण आचरा सर्वज्ञ सर्वते. म्हणून सकळ धर्मा माझी धर्म स्त्रिये ते व्रतार सेवेचा नेम. तयाच्या वचनी प्रेम धरुनी वर्ते सर्वदा. मग ती येते करणे न लगे आन काही एक जपतप साधन. आपुला व्रतार तोची नारायण पावे मोक्ष सदन ते पै. या लागी सकळ जनी वर्तावे भावार्थ धरुनी. मग तया ते उपेक्षिना कोणी यम पाय धुनी माथा वंदी. स्वस्ती श्री मलमात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत. मनोहर सुत विरचित अष्टविशोत्तिदमध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.